आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी उल्हासनगरमध्ये दफनविधी प्रक्रियेला सुरुवात होतीये। दफनविधीला राजकीय पक्षांनी विरोध केलाय, तर रुग्णवाहिका अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन इथे पोहोचले आणि पुढच्या काही क्षणात या दफनविधीला सुरुवात होईल। या परिसरात मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर दफनविधी करण्याचे आदेश आणि त्याकरता योग्य ती जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, काय ताजी माहिती आहे? सर, काही वेळापूर्वीच अक्षय शिंदे याचं जे शव आहे ते स्मशानभूमीत दाखल झालेला आहे। उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील ही स्मशानभूमी आहे आणि याच स्मशानभूमीमध्ये काही वेळापूर्वी रुग्णवाहिका त्याचं शव घेऊन आतमध्ये गेलेली आहे। मात्र ही जी रुग्णवाहिका होती ते भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरली होती। त्यानंतर पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि सुखरूपपणे जी रुग्णवाहिका होती, शववाहिनी होती, ती आतमध्ये जाऊन दिलेली आहे। आणि आता काही वेळातच दफनविधीची जी सगळी प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। विशेष म्हणजे अक्षय शिंदे याचे आई वडील, त्याचे काका आणि पोलीस प्रशासनातले जे मोजके अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सेल किंवा इतर नागरिक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली नाही। पोलीस प्रशासनानं सगळा जो स्मशानभूमीचा परिसर आहे तो रिकामा केलेला आहे। शिवसैनिकांनी, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी गोंधळ घातला होता। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त कुमक मागवली होती आणि त्यानंतर भूमी परिसरामध्ये छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो की SRP असेल किंवा इतर स्थानिक पोलीस असतील, इतर शहराचे पोलीस असतील, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याची पुरेपूर काळजी पोलिसांकडून घेतली जाते। कल्याण बदलापूर महामार्गाच्या शेजारी देखील बघ्यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कळवा इथल्या शहरातील राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी विरोध केल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालं होतं आणि त्याची पुरेपूर काळजी घेऊन आज उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत त्याचा दफनविधी होतोय। सर गणेश, पोलीस पोहोचलेले आहेत, सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली। स्थानिक नागरिकांची पोलीस किंवा प्रशासनाने कशी समजूत काढली का? अद्यापही विरोध सुरूच आहे का? सगळ्या आंदोलकांना हटवण्यात आलं इथून? सर, आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं। शिवसैनिक असतील किंवा स्थानिक महिला असतील त्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आले आणि ज्यावेळेस अक्षय शिंदे याचं शव घेऊन जेव्हा रुग्णवाहिका आतमध्ये जात होती त्यावेळेस भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ती अडवून धरली आणि पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर ती रुग्णवाहिका आहे तिला स्मशानभूमीमध्ये मार्ग करून देण्यात आला। या ठिकाणी JCBच्या माध्यमातून जो खड्डा शिवसैनिकांनी बुजवला होता तो खड्डा पुन्हा एकदा खणण्यात आलेला आहे आणि आता दफनविधीची प्रक्रिया सुरू आहे। मात्र स्थानिकांना ताब्यात घेतल्यानंतर, शिवसैनिकांना, भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तणावपूर्ण शांतता या संबंध स्मशानभूमीच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि दफनविधीची प्रक्रिया आहे ती आता आतमध्ये सुरू आहे। सर, बरं, इथे कोण कोण अधिकारी उपस्थित आहेत? कारण न्यायालयाचे निर्देश होते त्यामुळे केवळ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी असे अनेक जण इथे उपस्थित असतील ज्यांच्या देखरेखीखाली न्यायालयाला याचा शेवटी रिपोर्ट सादर करायला लागेल। अगदी खरं आहे सर। उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारनं ग्वाही दिली होती की येत्या सोमवारपर्यंत, म्हणजे उद्याच्या सोमवारपर्यंत जो आहे अक्षय शिंदे याचा दफनविधी केला जाईल आणि त्या संदर्भात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कळवा इथल्या ठिकाणची जागा त्याला दाखवली जात होती। मात्र स्थानिकांचा विरोध, राजकीय पक्षांचा विरोध पाहता ते काही जमलं नव्हतं। मात्र आज शेवटचा दिवस असल्यानं उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये जागा मिळाली। स्थानिक राजकीय नेते, पदाधिकारी, नागरिकांचा विरोध डावलून या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगानं पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी दाखल आहे आणि त्यांच्या देखरेखीखाली, पोलिसांची देखरेख असेल किंवा अंबरनाथ, उल्हासनगर शहरातील दोन्हीही ACP असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील आणि अक्षय शिंदेचे कुटुंबीय असतील, त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये या स्मशानभूमीमध्ये त्याच्या दफनविधीचा सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पडते। सर, बर, या सगळ्या गोष्टीला आता काही दिवस झाले, ज्या वेळेला अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून नेण्यात येत होतं आणि मग पुढचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे। मधल्या काही दिवसात अक्षय शिंदेच्या
एन्काउंटरवरून बरंच राजकारण सुद्धा रंगलं होतं। स्थानिकांनी ज्या दिवशी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर संदर्भातली बातमी आली, स्थानिकांनी तर बदलापूरमध्ये फटाके सुद्धा फोडले होते। या सगळ्याबद्दल बदलापूरमधल्या नागरिकांनी सुद्धा सुरुवातीला ठामपणे विरोध केला होता। बदलापूर गाव किंवा कुळगाव किंवा अन्य परिसरात दफनविधी करायला। अगदी खरंय सर, सुरुवातीला ज्या ठिकाणी ज्या शाळेत हा अत्याचार झाला होता आणि ज्या शहरामध्ये अक्षय शिंदे राहत होता त्या बदलापूर शहरामध्ये त्याचा दफनविधी व्हावा अशी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची मागणी होती। मात्र सुरुवातीला तिकडे राजकीय पक्षांनी, भाजप आमदारांनी देखील विरोध केला, रहिवाशांनी मोठा कडाडून विरोध केला आणि त्यामुळे पालिका प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं तिथं परवानगी नाकारली। त्यानंतर अक्षय शिंदे याचं कुटुंब जे आहे ते अंबरनाथ पालिकेत दाखल झालं। दफनभूमीसाठी जागा मिळावी यासाठी त्यांनी पालिकेत अर्ज दिला, मात्र तिथे देखील स्थानिकांचा विरोध, राजकीय पक्षांचा विरोध पाहता त्या ठिकाणी जागा दिली गेली नाही। कळव्यामध्ये देखील जागा दाखवण्यात आली, मात्र तिथेही विरोध करण्यात आला। मात्र आज उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारला जी काही उद्यापर्यंत दफनविधी संदर्भात माहिती द्यायची आहे त्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनानं तातडीनं ही सगळी सूत्र हलवत उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अखेर त्याचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला। सकाळी या ठिकाणी खड्डा खणण्यात आला होता, मात्र जसजशी या संदर्भाची माहिती शिवसैनिकांना, भाजपा कार्यकर्त्यांना मिळू लागली तसे तसे भाजपा कार्यकर्ते या ठिकाणी स्मशानभूमीत जमले आणि त्यांनी दफनविधीसाठी जो खोदलेला खड्डा होता तो बुजवला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते, शिवसेना कार्यकर्ते आणि स्थानिक मोठ्या संख्येने जमले आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ घातला होता। पोलिसांच्या विरोधात या ठिकाणी चले जाओ, पोलीस चले जाओ अशा प्रकारच्या घोषणाबाजी केल्या गेल्या। मात्र पोलीस प्रशासनाला आदेश आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शिवसैनिक असतील, स्थानिक महिला असतील त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि संपूर्ण परिसर जो आहे स्मशानभूमीचा तो रिकामा करण्यात आला आणि सध्या अक्षय शिंदे याचं शव जे आहे ते या शांतीनगरच्या स्मशानभूमीत आणण्यात आलंय आणि पोलीस बंदोबस्तात त्याच्या कुटुंबियांच्या देखरेखीखाली सध्या त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं काम सुरू आहे। सर गणेश, गेल्या काही दिवसांपासून या बातमीचा सातत्यानं तू पाठपुरावा करतोयस। सुरुवातीला तर हिंदू धर्म पद्धतीने रिवाजांनुसार अंत्यसंस्कार करायला आणि दहनविधी करायला घरच्यांनी नकार दिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्या वकिलांनी, अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी जे वकील या केसच्या करता केलेत त्यांनी असं म्हटलं होतं की या सगळ्यामुळे पुरावे नष्ट होतील आणि ते पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून आम्ही दफनविधीची मागणी करतो। अर्थात असं सहसा कधी होत नाही, म्हणजे लाखांमध्ये एखादी केस अशी असेल की ज्या वेळेला याच्या अन्य काही पुराव्यांच्या करता पडताळणी केली जाते, पण स्थानिकांनी सुद्धा याला विरोध केल्यानं अंत्यसंस्कार नाही तर दफनविधी करण्याचा निर्णय झाला। दफनविधीला सुद्धा स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला। सर्व पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते इथे जमले होते, स्थानिक नागरिकांनी सुद्धा विरोध केला होता। आणि आता आपण पाहतो आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आता इथे उपस्थित आहेत। टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत दफनविधीची, तर टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला पाहतो आहोत काही वेळापूर्वी सर्व आंदोलकांना इथून हटवून ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून मृतदेह इथे आणण्यात आला आणि आता दफनविधीचं काम सुरू आहे। गणेश, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।